तर आता आपण कर्मयोग संबंधाने प्रवचनाची ओवी आहे अध्याय 3 मधील वेर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णतः अवसरे पावी होती. परत वाचतो. वेर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णतः अवसरे पावते होती. कर्मयोगावरची महत्त्वाची ओवी आणि त्यापुढची ओवी आहे. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई देना. तर अशा या कर्मयोगा संबंधाने असलेल्या 2 ओव्यांच्या आधारे या सर्वांच्या सहभागाने आपण प्रवचन सेवा देण्यासाठी सुरुवात करूया. तर ओवी 44 मध्ये विहितेची निजाचारे असं म्हटलेलं आहे आणि ओवी 45 मध्ये वाचोने कर्मारंभ उचित असं म्हटलेलं आहे. म्हणजे विहित आणि उचित अशा दोन्ही कर्मासंबंधाने कर्मयोगाचे सिद्धांत आहेत. त्यातील सर्वात मुख्य सिद्धांत आहे की कर्मासंबंधाने फळासंबंधाने असलेली आशा सोडून द्यावयाची आहे. आकांक्षा फलाकांक्षा सोडून द्यावयाची आहे आणि कर्म करीत राहावयाचे आहे. तर विहित आणि उचित या संदर्भामध्ये आपण थोडंसं चिंतन करूया. विहित म्हटलं की वेद विहित असं समजून सांगण्यात येतं आणि उचित म्हटलं की वर्णाश्रमोचित असं सांगण्यात येतं. म्हणजे वेद विहित आणि वर्णाश्रमोचित या कर्मासाठी कर्मयोगाचे सिद्धांत आचरणात आणावयाचे आहेत. आणि त्याच्या जोडीला आपण काय म्हणतो की नित्य नैमित्तिक कर्म, त्यासाठी कर्मयोगाचे सिद्धांत आचरणात आणावयाचे आहे. म्हणजेच काय, वेद विहित वर्णाश्रमोचित नित्य नैमित्तिकादी कर्म फलाची इच्छा सोडून आकांक्षा सोडून करावयाचे आहे. आता असं सांगितलं म्हणजे त्याचा विस्तार आपण कसा करतो की वेदविहित म्हणजे कोणतं पक्ष श्राद्ध काही करावयाचं असेल किंवा क्वचित प्रसंगी होम हवन करावयाचं असेल तर ते वेदात सांगितलेल्या पद्धतीने करावे असा आपण त्याचा विस्तार. वर्णाश्रमोचित, वर्ण म्हणजे चातुर्वर्ण आणि 4 आश्रम, ह्यापैकी तुम्ही ज्या वर्णाचे आहात आणि ज्या आश्रमाचे आहात, आश्रमामध्ये बहुतेक जण आपण गृहस्थाश्रमातले आहोत आणि वर्णाश्रमोचित जो आपल्याला वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यापैकी जो वर्ण आपला जन्माप्रमाणे प्राप्त झालेला आहे त्याप्रमाणे ते उचित कर्म आहे ते करावं. आणि कसं नित्य नैमित्तिकादी. नित्य म्हटलं म्हणजे काय होतं की स्नान संध्या, रोजचा हरिपाठ आहे, रोजच्या 100 ओव्या वाचायच्या आहेत, हा एवढा भाग केला. त्याच्यानंतर नैमित्तिकादी म्हणजे घरी पाहुणे वगैरे आहेत तर अतिथी देवो भव अशा प्रकारे कर्म करणं आणि निषिद्ध कर्म न करणं म्हणजे कर्मयोग. अशी कर्मयोगाची व्याप्ती सर्वसाधारणपणे आपण एकमेकांना समजावून देतो. आता काय होतं ते पाहूया. आजच्या काळात काय आहे, सैनिकाचा मुलगा सैनिक, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी, लोहाराचा मुलगा लोहार, सुताराचा मुलगा सुतार असं राहिलेलं नाही. आणि त्यामुळं काय होतं की वेदविहित वर्णाश्रमोचित नित्य नैमित्तिकादी कर्म हे तुमच्या एकूण कर्माच्या 20% होतं.
आणि 80% कर्म, समजा तुम्ही मुंबईचे आहात, घरून ऑफिसला जाणे आणि ऑफिसहून घरी येणे याच्यामध्ये तुमचे रोजचे 2 तास जातात. मग ऑफिसातलं कर्म ते ह्या व्याख्येत कुठेच बसत नाही. मग असं असताना मग काय होतं की कर्मयोगाच्या सिद्धांताची म्हणजे मुख्य सिद्धांत काय, कर्मापासून फळाची अपेक्षा करू नये, ह्या मुख्य सिद्धांत संकुचित होतो. आणि त्यामुळं असं वाटायला लागतं किंवा ठीक आहे नैमित्तिकाची मी वारी प्रथेप्रमाणेच करतो, परंपरेप्रमाणेच करतो, नित्यनैमित्तिक कर्मही मी करतो, म्हणजे कर्मयोगाचं आचरण मी केलं असं एक समज निर्माण होतो. त्यानंतर दुसरं म्हणजे जे व्यावहारिक कर्म आहे त्या व्यावहारिक कर्माच्या बाबतीमध्ये निषिद्ध कर्म करायचं नाही. निषिद्ध कर्म करायचं नाही तर त्याच्या बाबतीत काय समज होऊन जातो की ज्याला व्यावहारिक भाषेमध्ये लांडी लबाडी म्हणतात किंवा बेकायदेशीर म्हणतात किंवा लोक वाईट म्हणून बोट दाखवतात, इतकं कर्म नाही केलं आणि मूळ शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे वेदविहित वर्णाश्रमोचित नित्य नैमित्तिकादी कर्म फलाकांक्षा सोडून केलं म्हणजे मी यथोचितपणे कर्मयोगाचं आचरण केलं असा समज होतो. आणि त्यामुळं काय होतं की जी ओवी आहे माऊलींची, ती ओवी प्रत्ययाला येत नाही. आता हे लक्षात घ्या की माऊलींनी प्रत्येक ओवी अनुभवास येईल अशीच सांगितलेली आहे, ती काही फक्त सैद्धांतिक म्हणून सांगितलेली नाही. तर माऊलींची काय ओवी आहे, तो हळूहळू ढाळे ढाळे तेरू तेनी एके वेळे तया मार्गाचे बळे निश्चित ठाक. पक्षी ज्याप्रमाणे उडून फळाला झोंबतो त्याप्रमाणे ज्ञानमार्गी एकाच दिशेने म्हणजे विवेक स्थिर करून सातत्य ठेवून जसा आपल्या ध्येयप्रती म्हणजे ज्ञानाच्या अप्रोक्षानुभूती प्राप्त करण्याप्रती तो जसा वेगाने जाऊ शकतो तशा वेगाने कर्मयोगी जाऊ शकत नाही. तर एक व्यक्ती जशी झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर अशी चढत चढत झाडाच्या फळापर्यंत पोहोचते आणि प्राप्त करते, तशा प्रकारे कर्मयोग सिद्धीत जातो. आणि त्यामुळं काय होतं की कर्मयोगाला पुष्कळ दुय्यमत्व दिले जाते. आणि मग काय होतं की कर्मयोगामुळे मोक्षप्राप्ती होऊ शकते ह्याबद्दल खूप मनामध्ये शंका निर्माण होते. तसा माऊलींचं मुळीच म्हणणं नाही. तर ह्या गोवीतलं काय आपण पाहत नाही, तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकू. निश्चित हा शब्दाला आपण पाहिजे तितकं महत्त्व देत नाही, पण तो फळापर्यंत निश्चित पोहोचतो. एक वेळ व्यावहारिक कर्मामध्ये आपण सर्वजण आहोत, तर व्यावहारिक कर्मामध्ये असताना आपणाला कर्मयोगाची साधना करणं जास्त स्वाभाविक आहे. कारण कर्म न आचरण करता आपण एक क्षणही राहू शकत नाही. डोळे पाहतच आहे, इंद्रियांचं काम करीतच आहेत, हवा लागली स्पर्श होतच आहे. अशा रीतीने शरीराच्या आतलं रक्ताभिसरण, हृदयाचे ठोके काय राहिले तुम्ही करत नाही असं जर का ठरवलं की मी कर्म करणार नाही आणि कर्मसन्यास घेईन, तर कर्मसन्यास घेणं शक्य आहे का? नाही, कारण कर्म सुरूच आहे. मग त्यावरचा सिद्धांत काय आहे की कर्म सुरू ठेवायचं, पण ते कसं, इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते. इंद्रियच इंद्रियांच्या गुणामध्ये वर्तन करीत आहेत, गुणा गुणेषु वर्तन्ते. गुणच गुणाच्या विषयामध्ये वावरत आहेत, वर्तन करीत आहेत. अशा पद्धतीने कर्म सुरू ठेवायचं म्हणजे कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त होते, कर्म न केल्यासारखं होतं. थोडीशी विविधता म्हणून आपले राष्ट्रपती, द्वितीय राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन पूर्ण जगामध्ये आपलं आध्यात्मिक तत्त्वज्ञान नेत असत. तर ते काय म्हणायचे
की रेन्युन्सिएशन ऑफ कर्मा इज नॉट कर्मयोगा, बट रेन्युन्सिएशन इन कर्मा इज कर्मयोगा. कर्म करणे सोडून देणे, अशा रीतीने निसंग होणे हा कर्मयोग नाही, तर कर्मातील संग सोडून देणे हा कर्मयोग आहे. तर कर्मातील संग आपणास सोडावयाचा आहे आणि त्या दृष्टीने आपणास कर्माची साधना करावयाची आहे. तर कर्माची साधना करताना आपणास काय काय बघायला पाहिजे. एक तर कर्म आपोआप उभारल्या जात आहे स्वतःच्या इंद्रियाद्वारे आणि समोरच्या व्यक्तींच्याद्वारे कर्माची उभारणी आपोआप होत आहे. म्हणजे त्या कर्माच्या सागरामध्ये तुम्ही आहात. अशा रीतीने कर्माने तुम्ही वेष्टिलेले आहात. एका बाजूला तुम्ही कर्माने इतके वेष्टिलेले आणि तुम्ही तरी कर्मापासून निर्लिप्त, अशी ती साधना आहे. आणि अशी ती साधना केल्याच्या नंतर फळाची प्राप्त काय होते आपण सांगा. ते नदीमधला जर खडक आहे त्याच्यात चहूबाजूनी पाणी वाहतं आणि तरीसुद्धा तो नदीतील खडक नदीपेक्षा वेगळा असतो. आपण देऊ शकता त्याचे, आपण काही आपणाला आठवत असतील तर त्या ओव्या आपण अवश्य सांगू शकता, माझी मदत करू शकता. तर नदिकेची उदके अशी ती ठीक आहे. माऊली आपणाला शब्द देतात, आपण ते आपल्या शब्दात सांगायचं, नाहीतरी ते माऊलींचेच शब्द आहेत. तर असं लक्षात घ्यायचं. तर नदीमधला जोसा उदकामधला जसा खडक असतो तो सतत पाण्याद्वारे चहूबाजूने त्याला पाणी असतं, पण तरी कोणी काय सांगेल हा नदीच्या पाण्यापासून वेगळा आहे. तशा पद्धतीने तुम्ही कर्मामध्ये सतत आहात आणि तरीसुद्धा तुम्ही कर्मापासून निर्लिप्त आहात. अशा रीतीने कोडीचे ते म्हणजे कोट्यवधी पद्धतीने त्या दोघांमध्ये फरक आहे. नदीच्या तळातला खडक आणि बाजूचं पाणी यामध्ये फरक किती आहे, कोट्यवधी असा तो फरक आहे. तसंच आपल्या सभोवतानी आणि आपल्या इंद्रियाद्वारे जे कर्म घडत आहे ते माझ्यातर्फे केलं जात नाही. सर्व अध्यात्माचा गाभा काय आहे, मी आणि माझे ह्यातून बाहेर आलं पाहिजे. इदम अहम वृत्ती यातून बाहेर आलं पाहिजे, तरच आत्म्याचा अनुभवाप्रत आपण जातो. नाही तर ज्ञाता ज्ञान ज्ञेय या त्रिपुटीद्वारे शब्दसंग्रह सगळा करणं सुरू राहतं. तर या शब्दसंग्रहातून आपणाला जोपर्यंत बाहेर पडत नाही, म्हणजे मनामध्ये असलेला जो शब्दप्रवाह आहे, या योगी जे बंद डोळ्याने अनुभवतो ते ज्ञानी उघड्या डोळ्याने अनुभवतो, असा तो मुख्य सिद्धांत आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पक्षी जसा जातो वेगाने फळाकडे, असं जे माऊलींनी म्हटलेलं आहे ते ह्या दृष्टीने की काव्य वेगी न. हां, तर अशी ही ओवी आहे. हां, तर असा हा प्रकार आहे. तर आता कर्म निर्लिप्ततेने करता येण्यासाठी काय करायचं आहे की हे कर्म मी करीत नाही या भूमिकेमध्ये जावयाचं आहे आणि कर्म इंद्रियाद्वारे केले जात आहे ह्या भूमिकेमध्ये स्थित व्हावयाचं आहे. आणि ते स्थित होण्यासाठी काय करायचं, माझी ज्ञानेंद्रिय तसेच माझी मन आणि बुद्धी, तुम्ही कर्म फक्त ज्ञानेंद्रियाद्वारे कर्मेंद्रियाद्वारे करत नाही, त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती आहे मन आणि बुद्धी. तर मन आणि बुद्धी त्याचप्रमाणे इंद्रियाद्वारे केलं जाणारं कर्म हे
माझ्याकडून केलं जात नाही. हे कसं साध्य करायचं? तर मन, बुद्धी आणि इंद्रिये ही भगवंतानी दिलेली सामग्री आहे. त्याचप्रमाणे माझ्याजवळ उपलब्ध असलेली सर्व संपत्ती, सत्ता ही सुद्धा भगवंताने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि भगवंतानी उपलब्ध करून दिलेली सामग्री जनता जनार्दनाच्या हितासाठी वापरली जात आहे. ह्या भूमिकेमध्ये जेव्हा आपण राहतो, म्हणजे काय होतं मग, यात्रा जर का समजा तुम्ही पैसे घेऊन, तुमच्या मालकाकडून पैसे घेऊन केली, तर ते यात्रा मी केली असं होतं का? नाही होत. यात्रा करणाऱ्या त्या गड्याला असं वाटतं का की मी यात्रा केली, याचं पुण्य मला मिळावं? कारण त्याला माहिती आहे की मी ते घेऊन गेले म्हणून यात्रा घडली. तसं मन, बुद्धी ही सर्व सामग्री भगवंताची आहे. हे एकदा का निश्चय झाला, तसा जर का आपला विवेक झाला, तर मग ज्या कर्माची जी उत्पत्ती होते ती मग त्यातून काहीतरी मिळवावं ही मनोभूमिका संपून जाते. मी आणि माझे, त्याचं मुख्य काय आहे? हे माझं मन, ही माझी बुद्धी, हे माझी ज्ञानेंद्रिय, ही माझी कर्मेंद्रिय, आणि म्हणून त्याद्वारे होत असलेले कर्म मी केले, अशी ती मीची उत्पत्ती होते. त्यातून बाहेर पडण्याचा साधा सोपा मार्ग आहे. ही सर्व सामग्री भगवंतानी दिलेली आहे आणि भगवंत स्वरूप असलेल्या जनता जनार्दनासाठी वापरल्या जात आहे. ह्या भूमिकेमध्ये आपण जर का स्थित झालो तर कर्मयोगाची साधना व्यवस्थितपणे होते. नाहीतर काय होतं, व्यवहारातलं कर्म कसं होतं? आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहू. तुमचं दुकान आहे कापडाचं आणि तुम्ही विक्री करता. एकाचं कापड दुकान बापाने घालून दिलेलं तो जवळजवळ बसवतो. दुसरा दुकानदार हळूहळू त्याचं दुकान वाढत जातं, मोठं होत जातं. हा फरक आपल्याला दिसतो. मग हे असं कसं होतं? तर तुमच्या कर्माची दिशा स्वतःच्या फायद्याकडे न ठेवता तुम्ही जनहिताकडे ठेवली की आपोआप योगक्षेमम वहाम्यहम अनुभवास येतं. तुम्ही मी माझे म्हटलं की एवढे होता आणि भगवंताचे म्हटलं की अमर्याद होता. हा त्यातला खरा फरक आहे. आणि म्हणून काय होतं, कर्माची उत्पत्ती उत्तम गुणवत्तेने होते आणि ती सात्विक होते आणि कर्माचा डोंगर उभा राहतो. आणि मग त्याद्वारे कसं होतं, आता आपण कापड दुकानाचं एक उदाहरण म्हणून आपण घेतलं. एक दुकानदार काय करतो, मला जास्तीत जास्त फायदा मिळवायचा, जे कुठे मिळत नाही तसे 4 कापडं आणली, ती विकायचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्याचं दुकान मग चालत नाही, कारण ह्या दुकानात कपडे खूप नको तितक्या किमतीने मिळतात असा शिक्का पडतो. दुसरा दुकानदार काय विचार करतो, मी माल कुठे स्वस्तात मिळेल, कुठे चांगला मिळेल, तिथून मी तो आणेन आणि कमीत कमी फायदा लावून विकेन. असा जेव्हा तो त्या पद्धतीने करतो काम, म्हणजे कसं झालं, आता त्याचं काम फायदा तर आहे पण काम कसं झालं, जनहितार्थ झालं. त्याच्यासाठी जन किती, दुकानं जितके लोक येतात आणि तितक्यासाठी, म्हणजे काय, आपली सत्ता, आपण थोड्या वेळापूर्वी काय विचार केला, आपली सत्ता, संपत्ती, कीर्ती ही जनहितार्थ लावायची आहे. त्या दुकानदाराची सत्ता किती, जितके ग्राहक येतात तितकी, पण सत्ता नंतर वाढतही जाते. वेगवेगळ्या पद्धतीने सत्ता तुमची वाढवू शकते. तुम्ही कारखानदार झालात तर मग तुम्हाला तुमच्या कारखान्यामध्ये काय तयार होतं ते जे लोक वापरले जातात त्यांच्या हिताचं आहे का, आणि ते किफायतशीर मूल्यामध्ये तुम्ही देत आहात का, ह्या पद्धतीने तुम्हाला व्यावहारिक कर्म करावं लागतं. शासनामध्ये असताना काय होतं, शासनातले कर्मचारी, अधिकारी
मोदीजी खूप सोप्या शब्दात सांगतात. काय म्हणतात? मुझे क्या और मेरा क्या. अशा पद्धतीने ते शासनाचं काम पुढे रेटतात. आणि मग आपण कसे सगळे त्या लोकांना काय म्हणतो? चूक आहे, हे सगळे अप्पलपोटे आहेत असं आपण त्यांना म्हणतो. मग त्यांनी जर का कर्मयोगाचा सिद्धांत वापरला तर मग फार वेगळ्या पद्धतीने सेवा पुढे जाते. त्या पद्धतीने सेवा पुढे जाते. समजा तुम्ही एक उदाहरण, आताच्या काळातलं वर्णाश्रम कसं नाही या संबंधाने आपण उदाहरण पाहूया. एक मुलगा इंजिनियर होतो. आता इंजिनियर होतो तो म्हणजे आता कोणत्या वर्णाश्रमाचा समजायचा? काहीच कोणत्याच वर्णाचं समजतच येत नाही ना तो इंजिनियर. पण त्याला जन्माद्वारे कोणता तरी वर्ण तर प्राप्त असतोच की नाही. समजा त्याला जन्माद्वारे वैश्य हा वर्ण प्राप्त आहे. आता तो इंजिनियर झाला. इंजिनियर झाला म्हणजे वर्ण कोणता सांगता येत नाही. पण तो नोकरीत आहे. नोकरी करतो म्हणजे कोणत्या वर्णाचा झाला? शूद्र वर्णाचा झाला. साधी गोष्ट आहे. पण तो शासनामध्ये IAS अधिकारी आहे किंवा चीफ इंजिनियर आहे, असा मोठा उच्चाधिकारी आहे. मग त्याला समाजात मानमरातब आहे की नाही? भरपूर मानमरातब त्याला समाजामध्ये आहे. म्हणजे आता तो कोणत्या वर्णाचा झाला? आता तो ब्राह्मण वर्णाचा झाला. आलं का लक्षात? म्हणजे जन्माने तो वैश्य वर्णाचा, सकृतदर्शनी कर्माने तो शूद्र वर्णाचा, आणि मानमरातब वगैरे विचारात घेतला तर तो ब्राह्मण वर्णाचा. अशा पद्धतीने काय झालं की त्याच्या जन्माद्वारे प्राप्त झालेल्या वर्णाला अत्यंत गौणत्व आलेलं आहे. आणि त्यामुळे आपण वर्णाश्रमाने म्हणत असताना काही लोकांना असं वाटतं की चौथा वर्ण म्हणजे हा कमी प्रतीचा वर्ण आहे असं त्याकडं पाहिलं जातं, असं सकृतदर्शनी लोकांना वाटतं. आता काय होतं पहा, माऊलींनी ब्राह्मण धर्माचे जे गुण सांगितलेले आहेत ते सर्व गुणाला भगवंतांनी स्वाभाविक कर्म म्हटलेलं आहे. पण माऊली त्यांना काय म्हणतात? नवरत्नाचा हार म्हणतात. नाही का? म्हणजे कसं, कोणते कोणते ते 9 गुण? हां. तर असे हे ते 9 गुण आहेत. आणि हे 9 गुण जे आहेत ना, तर तुम्हाला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल, आत्मा अनुभवास आणावयाचा असेल, आत्मानुभूती प्राप्त करावीची असेल, लक्षात घ्या सर्वच कर्मयोग असो, भक्तियोग असो, ज्ञानयोग असो, ध्यानयोग असो, प्रयोजन काय आहे? आत्मा अनुभवणे. कारण व्यवहारामध्ये तुम्ही जेव्हा कर्म करता त्यावेळेला तुमची भूमिका काय असते? सुख प्राप्त करण्यासाठी तुम्ही कर्म करता. आणि अध्यात्माची भूमिका काय आहे? तुम्हाला सुख नेहमीसाठी प्राप्त करून देणे. म्हणजे जो कर्मप्रवाह आणि विचार प्रवाह आज तुमच्या मनामध्ये सुरू आहे तो माझ्या मनासारखं काहीतरी व्हावं आणि ते झालं की मला सुख मिळावं, ह्या पद्धतीने तुमचा कर्मप्रवाह आणि विचार प्रवाह सुरू आहे. आणि माऊली काय करतात? भगवंत काय करतात? तुम्हाला निरुपचार, निर्निर्मित, कारणपरत्वे नसलेला असा आनंद सतत मिळावा म्हणून आत्मसाक्षात्कार व्हावा. कारण आत्म्याचं स्वरूपच कसं आहे? सत, चित आणि आनंद. आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. आत्मा जेव्हा तुम्हाला अनुभवास येतो त्यावेळेस तुम्हाला आनंदाची प्राप्ती सतत होत राहते. आणि आनंदाची प्राप्ती तुम्हाला सतत व्हावी, दुःखापासून निवृत्ती व्हावी, हे अध्यात्माचं, गीतेचं, माऊलींचं, श्री ज्ञानेश्वरीतील प्रयोजन आहे. आणि कर्मयोगाच्या संबंधामध्ये माऊलींचं प्रयोजन काय आहे? प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होत जावी आणि ती उन्नती होत जाऊन प्रत्येक व्यक्ती सात्विक कर्ता व्हावी. सात्विक कर्ता होऊन, सात्विक धृतीने संपन्न होऊन, सात्विक बुद्धीने संपन्न होऊन एकमेकाच्या सुखामध्ये वृद्धी करीत जावे.
स्वतःचं नाही, दुसऱ्याच्या सुखात वृद्धी करायची. कशी तर सत्वगुणाचे डोंगर उभे करून अपेक्षारहिततेने मेघवृंदाच्या वर्षावाप्रमाणे. मग मेघ बघतो का, मी ह्या शेतावर पाऊस पडू त्या शेतावर पाऊस पडू असा तो बघतो का? नाही. हां हां, अशा रीतीने मेघवर्षाव करतो. आणि सात्विक कर्माचे डोंगर उभे करावायचे आहेत. सात्विक कर्माचे डोंगर उभे राहतात, करावयाचे आहेत म्हटलं तर त्यामागे कर्तृत्व येतं. पण दुसऱ्यासाठी जेव्हा तुम्ही करता आणि तुमची मूळ भूमिका जेव्हा अशी होते की माझं मन, बुद्धी आणि इंद्रिये ही भगवंताची सामग्री आहे आणि ते मी इतरांच्या सुखासाठी, जनता जनार्दनाच्या सुखासाठी समर्पित होऊन लावित आहे. मग त्यावेळेला कसं होतं की माऊलींनी सांगितल्याप्रमाणे, गीतेत सांगितल्याप्रमाणे तुम्ही सत्वगुणात अधिष्ठित होता. सत्वगुणात तुम्ही अधिष्ठित होता आणि मग कर्मयोगाच्या द्वारे कर्माचे डोंगर उभे राहतात, सात्विक कर्माचे डोंगर उभे राहतात आणि त्याद्वारे पसायदान प्रत्यक्षात येते. पसायदान प्रत्यक्षात आणणे हे एकमेव माऊलींचे प्रयोजन आहे आणि ते प्रयोजन सिद्धीत जाण्यासाठी मी काही अल्पच प्रमाणात त्यामध्ये भर घालीत आहे. अशी बुद्धी जेव्हा तुमची व्यावहारिक कर्माच्या संबंधाने होते, आध्यात्मिक कर्माच्या संबंधाने सोपं वाटतं, कथा कीर्तन प्रवचन त्या भूमिकेतून करावं, एक प्रकारे ते सोपं आहे. पण व्यावहारिक कर्म तर चुकत नाही ना, उदरनिर्वाह तर करावाच लागतो ना. आणि मग त्यामुळं काय होतं की कर्मयोग पूर्णपणे आचरणात आणल्या जात नाही. इवन म्हणजे भक्तिमार्गामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही कथा कीर्तन प्रवचन करता त्यावेळेला तुम्ही आधी बिदागी ठरविता. म्हणजे आता कर्मयोग राहिला का मला सांगा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे पहा, त्यामध्ये आठवत असेल तर पहा. तर तुम्ही कीर्तनाला जिथे जाता तिथे घोड्यासाठी वैरणसुद्धा मागू नये असा. हां, इथपर्यंत म्हणजे स्वतःसाठी तर बिदागी मागायचीच नाही, पण घोड्यासाठी वैरण मागायची नाही. म्हणजे आजच्या भाषेत ज्या वाहनाने तुम्ही जाता त्याच्यासाठी पेट्रोलसुद्धा मागायचं नाही. असा कर्मयोग कोणी करायचा आहे जे अशा पद्धतीने कर्मयोगाचं आचरण माऊलींना, जगद्गुरू तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे आणि आपण तसं करत नाही. आणि त्यामुळं काय होतं की पसायदान अस्तित्वात येण्यासाठी, आणण्यासाठी जी काही भूमिका, वैचारिक भूमिका आपण धारण करावयास पाहिजे ती आपल्यातर्फे केली जात नाही. आणि त्या विवेकाच्या वैचारिक भूमिकेमध्ये तुम्ही पूर्णतः स्थित न झाल्यामुळे सात्विक कर्माची उभारणी होत नाही. आणि एकदा का सात्विक कर्माची उभारणी होऊ लागली मग काय होतं, एकाला पाहून दुसरा, दुसऱ्याला पाहून तिसरा. म्हणून आपलं गीतामध्ये काय जनकाचं उदाहरण आहे. सांगा तो श्लोक. हां हां हां, ते पहा जनकाधिक. जनकाचा जो आहे ना, तर ते कर्मयोगी होते असं नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होतं. कर्मयोग त्यांचा सिद्धीच गेला होता. जसं माऊलींनी सांगितलं ना, त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाकी, त्या पद्धतीने त्यांचा कर्मयोग सिद्धीच गेला होता. आणि तो सिद्धीच गेल्यानंतर त्यांनी कर्मयोगाचं जे आचरण मोठ्या प्रमाणात केलं आणि त्यामुळे त्यांच्या राज्यापुरतं तरी का असेना पसायदान अस्तित्वात आलं. किंवा साध्या सोप्या भाषेत रामराज्याची स्थापना झाली, धर्माची संस्थापना झाली. धर्माची संस्थापना जेव्हा करावं अशी जी भगवंतांची प्रेरणा आहे त्यामागे कर्मयोग जास्तीचा आहे. मुख्य त्यातला जे अधिष्ठान आहे ते कर्मयोग आहे.
धर्माची संस्थापना करण्यामध्ये. जर का समजा तुम्ही लांडीलबाडीने सगळं काम करत असाल तर कसं होईल? आणि त्यात जर का तुम्ही एवढंच म्हणालात की मी लांडीलबाडीने कर्म करीत नाही, बेकायदेशीर कर्म करत नाही, तर ते पुरेसं नाही. ते तुम्ही इकडून बघता आहात, पण तुम्हाला आता इकडं बघत जायला पाहिजे. म्हणजे ते कर्म सात्विक आहे का, जनहितार्थ आहे का, आणि त्यामागची तुमची फलाकांक्षा नाही ना. आणि मग कर्मयोगाचे जे सिद्धांत आहेत तर ते मग अनुभूतीस यावयास लागतात. तर त्यामुळे वेदविहित वर्णाश्रमोचित नित्यनैमित्तिकादी कर्म असं म्हणून आणि तेवढंच समजून घेऊन कर्मयोगाची व्याप्ती खूप संकुचित होते. तर माऊलींना भगवंतांना तेवढंच अपेक्षित नाही आहे. तर आपण आता त्यांचे शब्द पाहूया काही आपण. आता पहा त्यांचे शब्द पुढे श्लोक 8 आणि अध्याय 18 श्लोक 7 व 23 भगवंतांनी अशा सर्व विहित उचित करणीय कर्मासाठी नियतकर्म हा शब्द वापरलेला आहे. नियतकर्म हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे काय वेदविहित वर्णाश्रमोचित एवढ्यासाठीच नाही, तर नियतकर्मासाठी कर्मयोगाचं आचरण करणं हे माऊलींना भगवंतांना अभिप्रेत आहे. त्यानंतर पहा, हेच लक्षात येण्यासाठी कसं अध्याय 12 श्लोक 6 सर्वाणी कर्माणी असं म्हटलेलं आहे. अर्थात काय, सर्व कर्मासाठी हा सिद्धांत आहे. म्हणजे अजून किती स्पष्टता आणलेली आहे पहा. त्याच्यानंतर अध्याय 18 श्लोक 42 ते 44 कर्म स्वभावजम असं म्हटलेलं आहे. अर्थात स्वाभाविक कर्म म्हणजे जे तुमचं ह्या क्षणासाठी जे तुम्ही कर्म करत आहात ते तुमचं स्वाभाविक कर्म, आणि त्या स्वाभाविक कर्माला तुम्हाला कर्मयोगाचे सिद्धांत लावायचे आहेत. त्याच्यानंतर श्लोक 47 स्वभाव नियतम कर्म असं म्हटलेलं आहे. अर्थात स्वभावाने नियत केलेले कर्म. त्यानंतर श्लोक 48 सहजम कर्म म्हणजे सहज कर्म असं म्हटलेलं आहे. त्यामुळं एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांनी समजावून सांगितलेलं आहे की सर्वच कर्मासाठी कर्मयोगाचा सिद्धांत लावून प्रत्यक्षात आचरण करावयाचं आहे. अध्याय 18 ओवी आहे पहा, प्रमा म्हटलेलं आहे तिथे. प्रमा म्हटलेलं आहे तिथे, म्हणजे तिथे प्रमा आढळ करावी असं म्हटलेलं आहे. तर प्रमा सिद्धांताचा समजल्यामुळेच फक्त विषय संपत नाही. सांप्रत काय झालेलं आहे की माऊलींनी सिद्धांत सांगितला, साधना सांगितली, ती समजली, चला पुढे. भाषा त्या काळातली असल्यामुळे अलंकारिक असल्यामुळे ती समजत नाही, आणि समजली की असं वाटतं आता मला समजलं, आणि आचरणात आणायचं राहूनच गेलं. असं ते होतं. आणि त्यामुळं काय होतं की दृष्टांताकडे समजणे, समजावून सांगितलेली युक्ती एवढ्याच भावनेनं बघितलं जातं, आणि त्यामुळं दृष्टांतात सांगितलेली जी साधना आहे ती साधना प्रत्यक्षामध्ये आचरणात आणली जात नाही. आताची आपली जी ओवी काय आहे, हळूहळू ढाळे ढाळे केवू तेनी एके वेळे. म्हणजे काय, कर्म करणं अपेक्षित आहे, कर्म न करणं अपेक्षित नसून कर्म सतत करत राहणे आणि ते कर्मयोगाच्या सिद्धांताप्रमाणे करीत राहणे अशी ती वैचारिक भूमिका आहे. आणि प्रत्यक्षात कर्म करणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने फक्त समजून घेऊन चालत नाही. आता यावरचं समजण्यासाठीचं आम्ही काय उदाहरण देतो. लोक काय म्हणतात, तुम्ही सांगता ते ठीक आहे हो, पण आजच्या काळात कुठं करायला जमतं, केलं तर आमचा उदरनिर्वाह कसा होईल असं म्हणतात. आणि मग त्यामुळं काय होतं की त्या सिद्धांतातल्याप्रमाणे कर्म केलं जात नाही. त्यावर आम्ही काय म्हणतो की गीतेतील ज्ञानेश्वरीतील जे सिद्धांत आहेत, ज्या साधना आहेत त्या कालातीत आहेत, त्या 5000 वर्षापूर्वीच्या आहेत आणि आज कालबाह्य झालेल्या आहेत असं ते नाही. आजच्या काळातही त्याच साधना केल्या
म्हणजे कर्मयोग सिद्धीच जातो आणि योगक्षेमम वहाम्यहम ही आपल्याला प्रतीती येते. याचं आजच्या काळातील ज्वलंत उदाहरण म्हणजे कोणतं? नरेंद्र मोदी. अत्यंत ज्वलंत उदाहरण. त्यांचा कर्मयोग सिद्धीच गेलेला आहे. आज ते कर्मयोगाचं आचरण करतात हे म्हणणं संकुचित आहे. कर्मयोग सिद्धीच गेल्यानंतर जसं जनकाने कर्म केलं तशा पद्धतीने ते कर्माचा विस्तार करतात आणि त्यामुळं मग काय झालं? त्या पद्धतीने त्यांची वैचारिक बैठक भगवंताने त्यांना त्यांच्या पूर्वजन्मातल्या पुण्याईमुळे असेल काही असेल ती त्यांना लहानपणापासून प्राप्त झाली आणि मग ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेतून म्हणजे कर्मयोगाचं आचरण करणारी आजच्या काळातली सगळ्यात मोठी संस्था जर असेल तर ती RSS आहे. त्याच्याकडं काही लोक राजकीय वगैरे म्हणून बघतात, तो मिथ्याभास आहे. ती पूर्णतः कर्मयोग सिद्धीस नेणारी अशी ती एकमेव म्हटलं तरी चालेल अशी. अजून काही आहेत नाही असं नाही. रामकृष्ण परमहंस मिशनसुद्धा आजच्या काळातलं जे आहे तर ते असंच तुमच्याकडून कर्मयोगाचं आचरण करून घेतात. आम्ही काय म्हणतो की कर्मयोगाच्या आचरणासाठी RSS रामकृष्ण परमहंस मिशन हे सुपीक भूमी आहे. कर्मयोगाच्या आचरणासाठी ही सुपीक भूमी आहे आणि त्यामुळं काय होतं मग तिथे कर्माचा विस्तार सुरू होतो आणि ते कितीही विस्तार केला ते फक्त हिंदूसाठीच कर्म करतात असं नाही, ते मुस्लिमांच्यासाठी सुद्धा कर्म करतात. पण ते कोणासाठी का कर्म करेनात ते वर्तमानपत्रात येऊ देत नाहीत, आणीत नाहीत, पण येऊ देत सुद्धा नाहीत. जसं मोदी काय म्हणतात, मैं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. हे आहे कर्मयोगाचं आचरण. आता आजच्या युगामध्ये कर्मयोगाचं आचरण कसं करता येतं याचं एक विवेक्षित असं उदाहरण आपण पाहूया. कल्पना करा की एक मल्टीनॅशनल म्हणजे विविध राष्ट्रामध्ये त्या कंपनीचा विस्तार आहे अशा प्रकारची मोठी जागतिक स्तरावरची कंपनी आहे आणि समजा आता कंपनी म्हटलं की त्याचे शेअर्स आले सगळे आले, पण तरीसुद्धा कंपनीला कोणीतरी एक मालक म्हणून एक असतोच बरं का, नाही का? आणि मग शेअर्सद्वारे त्याचा विस्तार असतो. आता तो समजा मालक जर्मनीमधला आहे आणि त्याचा अधिकारी भारतात आहे. आता आपली कसं ठरलं आहे, कापड दुकानाच्या उदाहरणात आपण काय पाहिलं की दृष्टी जनहितार्थ ठेवायची आहे. दृष्टी जनहितार्थ ठेवली म्हणजे कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त चांगला माल, टिकाऊ माल मी आणेन आणि किफायत दराने विकेन, ही दृष्टी ठेवली की तुमचं दुकान वाढत जातं. तसं मल्टीनॅशनलमध्ये कर्म करणारा एखादा अधिकारी भारतात आहे तर TV तयार करत आहेत समजा ते, आणि मग एखाद्याने सांगितलं की ह्या TV असा थोडासा आपण बदल केला तर टिकाऊ TV होईल, लोकांना चांगलं दिसेल. मग काय म्हणते कंपनीचा लोक काय विचार करतात त्याचे वरिष्ठ अधिकारी, अहो हे आपण तेवढ्या खर्च टाकला तर मग आपल्या TVची किंमत वाढेल, आपल्या TVची किंमत वाढली तर मग आपलं गिऱ्हाईक कमी होईल, आपला टर्नओव्हर कमी होईल, आपला फायदा कमी होईल. तुम्ही म्हणता हे करणं चांगलं, पण असं केल्याने काय फायदा होत नाही. बरं, दुसरा त्याच्यापेक्षा अजून चांगला अधिकारी असते, तो काय म्हणतो, तुम्ही तुमच्या कारखान्यामध्ये असा बदल करणार त्याच्यासाठी तुम्हाला किती कोटी रुपये जास्त लागतात? 10 कोटी रुपये जास्त लागतात. हे 10 कोटी रुपये आपल्याला टर्नओव्हर वाढवून आपली विक्री वाढवून किती वर्षामध्ये आपले निघतील? आपण घातलेलं भांडवल किती वर्षात निघेल? 25 वर्षात निघेल. नाही, हे असलं काही आपल्याला चालणार नाही. गणित घालून बघितलं चालणार नाही. मग तो ज्या अधिकाऱ्याने असं सांगितलेलं आहे की TV असा बदल करावा, मग तो काय म्हणतो, तुम्ही सांगता ते बरोबर आहे, पण एकदा आपल्या जर्मनीतल्या मालकाला विचारा की. नाही म्हणतील, अजून काय होणार आहे? विचारा तर खरं. आणि तिथं गेल्याच्यानंतर तो म्हणतो, तुमची गणितं चुकलीत काय आहेत मला माहिती नाही, पण याच्यामध्ये गिऱ्हाईकाचा फायदा आहे. मी जेव्हा सुरुवात केला माझा कारखाना आणि आता जागतिक स्तरापर्यंत पोहोचला, त्यात माझी मनोभूमिका काय होती की लोकांना चांगला माल मिळावा, आणि हे त्या दृष्टिकोनातून आलेलं प्रपोजल आहे. बाकी मला काही माहीत नाही.
हा बदल करायचा म्हणजे करायचा आणि जास्त गुणवत्तेचा टी व्ही लोकांना द्यायचा म्हणजे द्यायचा. अशा रीतीने मग त्याचं ते प्रपोजल मान्य होतं आणि मान्य झाल्याच्या नंतर मग लोकांच्या लक्षात येतं की आपण जे 25चं गणित घातलं होतं ते गणित फक्त भारतातला व्यवहार किंवा महाराष्ट्रातला व्यवहार म्हणून घातलं होतं, पण ते गणित सगळीकडे लागू झालं. सगळीकडे लागू झाल्यामुळे ते 25 वर्षाचा आकडा आता आला 3 वर्षावर. आणि काय झालं? योगक्षेमम वहाम्यहम्. अशा रीतीने काय होतं की तुम्ही जनहितार्थ जेव्हा काम करता त्यावेळेस ते आपोआप. आता याची हे झालं, आपण एक उदाहरण पाहिलं. मग गीता काय सांगते? तुम्ही भगवंताचं कर्म करा, मी तुमचा योगक्षेम पाहतो. एवढ्या कारखान्यापुरतं, कारण सगळं जनता जनार्दनच आहे. तुम्ही भगवंताचंच काम केलं, तुम्ही भगवंताचं काम केलं म्हणून तुमचा कारखाना आता अजून वाढला, तुमच्या शेअर्सची किंमत अजून वाढली. म्हणजे अशा रीतीने काय झालं? सात्विक कर्माचे डोंगर उभे करावेत याचं एक लहानसं उदाहरण आपण आजच्या युगात पाहिलं. आणि आजच्या युगामध्ये सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने वागलात की तुमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून तुमचा फायदा वाढला. म्हणजे आपलं जे शास्त्र आहे ते शास्त्र तुम्हाला चौकोनी चेहऱ्याचे करून देऊन हिमालयात जाऊन कर्मसन्यास घेऊन राहा असं सांगणारं नाही, तर ते कर्म किती चांगलं करावं आणि ते कसं करावं हे सांगणार आहे. ह्या आधीचा जो अध्याय होता, अध्याय 2, त्यामध्ये कर्मयोग कसा सांगितला? बुद्धीच्या अंगाने सांगितला. बुद्धीची दिशा कशी ठेवावी, समत्वरूप निष्काम कर्मयोग, अशा पद्धतीने अध्याय 2मध्ये बुद्धियोग म्हणजेच कर्मयोग सांगण्यात आला. आणि इथे कर्म कसा सांगितला? कर्म कसं असावं आणि त्याच्याहीपेक्षा कर्म कसं करावं ह्या पद्धतीने अध्याय 3मध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कर्मयोगाचं आचरण करावयाचं आहे आणि प्रत्यक्षात ते करता येतं असं आपण 2 उदाहरणांच्या द्वारे पाहिलं. एक छोटंसं दुकान आणि एक जागतिक स्तरावरचा कारखाना, अशा 2 द्वारे पाहिलं. तिसरं आपण काय पाहिलं? शासनामध्ये तुम्ही कर्म कसं करता. आता शासनामध्ये कर्म करतानाचं आपण काय उदाहरण पाहिलं? वैश्यवर्णात त्याचा समजा जन्म झालेला आहे आणि त्याला ब्राह्मण वर्णाचा मान आहे, पण त्याचे जे मूळ गुण आहेत, आता आपण काय पाहिलं? अध्याय 9मधील अध्याय 9 गुण पाहिले. 9 रत्न ब्रह्मकर्माचे 9 रत्न असलेले 9 रत्नरूपी हार पाहिला. तसंच वैश्यांचं आहे. तर वैश्यांचे जे गुण आहे, स्वाभाविक कर्म म्हटलेलं आहे भगवंतानी, त्याला माऊलींनी गुणच म्हटलेला आहे. तोच वैश्याच्या बाबतीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो गुण शूद्रांच्या बाबतीत आहे तो म्हणजे सेवा. ब्राह्मणाच्या 9 गुणापैकी एखादा गुण थोडा कमी पडला तर चालेल, पण जर सेवा कमी पडली तर चालेल का? चालणार नाही. त्यामुळं आपल्या अध्यात्मामध्ये सर्व वर्णाचं समन्वय केलेला आहे आणि त्या समन्वयातून कर्मयोग सिद्धीत जातो हे दाखवलेलं आहे. आता आपण ते शासनातलं एक उदाहरण पाहिलं तर तो सेवा करतो. आता तो वर्णाने काय आहे? वैश्य आहे. म्हणजे त्याला काय माहिती आहे? वैश्याचं गुण काय आहे? हां, म्हणजे जिथे नाही तिथून आणणे आणि थोड्याशा फायद्याने विकणे, हा वैश्य धर्माचा गुण आहे. आता तो नळ योजनेचा समजा इंजिनियर आहे आणि तो वैश्य आहे. आता त्याच्यात तर रक्तात हा गुण आहे ना, त्यामुळं कुठल्या धरणातून पाणी आणायचं आणि ते कसं कमीत कमी किमतीत सगळ्या लोकांना द्यायचं, आता हा त्याचा वैश्यवर्णाचा जो त्याला जन्मजात गुण प्राप्त झालेला आहे तो त्याला कर्मयोगात लावता येतो. आणि त्याला मान तर आहेच ब्राह्मण वर्गाचा आणि सेवा तर तो नोकरीतच आहे. आणि त्यांनी जर का असं व्रत स्वीकारलं की मी जनता जनार्दनाची सेवा करतो, मग तो अत्यंत टिकाऊ नळ योजना करतो, अत्यंत किफायतशीर नळ योजना करतो. सर्वांना तो पाणी कमीत कमी किमतीमध्ये
सातत्याने प्राप्त करून देतो. अशा रीतीने काय झालं, तो कर्मयोगाची साधना करतो. आता काय होतं, योगक्षेमम वहाम्यहम कसं प्रतीतीला येतं ते आपण थोडक्यात पाहूया. आता पहा, आपण ते जर्मनीमधला मालक आणि टी व्ही हे उदाहरण आपण पाहिलं. तर आम्ही असं म्हणतो की आता तो जो अधिकारी आहे तर त्याची पगार किती वाढणार, दुसऱ्याच्या दुप्पट. आता त्याची पगार कशी वाढली, योगक्षेमम वहाम्यहम प्रत्ययाला आणून देणारं उदाहरण झालं. तर आम्ही काय म्हणतो की जर्मनीतला मालक, एवढ्या राष्ट्रामध्ये त्याचा व्यवहार, त्यातलं भारत, त्यातलं महाराष्ट्रामधला एक कारखाना, त्यांनी काम चांगलं केलं हे त्याला कळलं आणि त्यांनी त्याचा योगक्षेम पाहिला. मग मला सांगा, एका हाडा माणसाला जर्मनीत बसून हे कळू शकतं, कारण त्याची एक सिस्टीम आहे. भगवंताची सिस्टीम प्रकृती आहे. भगवंताची सिस्टीम चुकूच शकत नाही. जर्मनीतला मालक एक वेळ चुकू शकेल, पण भगवंत चुकू शकतील का, नाही. आणि दुसरं म्हणजे जर्मनीतल्या मालकाची साधन संपत्ती मर्यादित आहे. भगवंताची साधन संपत्ती मर्यादित आहे का, सांगा ना. तो अमर्याद आहे. सगळे तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अमर्याद आहे म्हणून भगवंताची जी कृपा आहे, साधन सामुग्री आहे ती अमर्याद आहे. आणि त्यामुळं भक्तांना सुखात ठेवणं ही तर भगवंताची लीला आहे. आणि त्यामुळं कर्मयोगाचं आचरण तुम्ही केलं की भगवंत तुमचा योगक्षेम अत्यंत छान प्रकारे सांभाळतो आणि तुमचा कर्मयोग सिद्धीत जातो. म्हणजे थोडक्यात काय की आध्यात्मिक तुम्ही तुमचं वर्तन सुरू ठेवलं की व्यवहारातही सुखाची वृद्धी होती. ती ओळी कोणती, अध्याय 9 मधली आणि ओळीचा क्रमांक 5 आहे, 55. सुखाच्या पावती म्हणजे सुखाची निर्मिती होते. साधना कशा आहेत, सर्व सांगितलेल्या साधना माऊलींनी सांगितलेल्या कशा आहेत, सुखवृद्धी करणाऱ्या आहेत. आणि सुखाच्या पायऱ्यांनी चढत जाऊन तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, अशा साधना माऊलींनी सांगितलेल्या आहेत. पण हे एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही साधना करणार नाही तोपर्यंत हे सर्व शब्द ज्ञान आहे, बाकी त्यातून प्राप्ती होत नाही. तर खरोखर जर का आपल्याला आत्मानुभूती प्राप्त करायची असेल तर माऊलींनी सांगितलेल्या साधना तुम्हाला कराव्या लागतील, असं लक्षामध्ये घ्यायचं. अशा रीतीने कर्मयोगाचं आचरण आपण जर करीत राहिलो तर आत्मानुभूतीप्रत जाणं हे निश्चित आहे. माऊलींनी स्वतः आजच्या भाषेत सांगायचं तर गॅरंटी दिलेली आहे की निश्चित ठाकी, तर अशी गॅरंटी दिलेली आहे. तर अशी आपण प्रवचन सेवा माऊलीचरणी कर्मयोगाच्या संबंधाने अर्पित करूया आणि गजर करूया.